कधी विचार केलाय की तब्बल 34 वर्षांनंतर आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा पायाच जर मुळापासून बदलला तर काय होऊ शकतं? हो, आज आपण बोलणार आहोत याच एका खूप मोठ्या आणि महत्वाच्या बदलाविषयी. आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी हा प्रश्न आला असेल, नाही का? की अरे, हे फक्त घोकंपट्टी करून, पाठांतर करून परीक्षा देण्याचं युग आता खरंच संपणार आहे की नाही? किंवा समजा एखाद्याला फिजिक्स आवडतं, पण त्याला संगीत शिकण्याचीही खूप इच्छा आहे. तर मग त्याला दोन्ही गोष्टी एकत्र शिकता येतील का? तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ना एका तारखेत दडलेली आहेत. ती तारीख आहे 29 जुलै 2020. ह्याच दिवशी केंद्र सरकारने जाहीर केलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. एक असं धोरण जे आपल्या शिक्षण पद्धतीला अक्षरशः मुळापासून बदलण्याची ताकद ठेवतं. चला तर मग हा बदल नेमका काय आहे तोच जरा सविस्तरपणे समजून घेऊया. एक गोष्ट लक्षात घ्या, हे धोरण म्हणजे काही लहान-सहान किरकोळ बदल नाहीत. नाही. ही तर एका पूर्णपणे नव्या शैक्षणिक पर्वाची सुरुवात आहे. आपल्या स्वतंत्र भारतात ना आत्तापर्यंत 3 शैक्षणिक धोरणं आली. 1986चं जे धोरण होतं, त्यानंतर तब्बल 34 वर्षांनी हा इतका मोठा बदल होतोय. आता साहजिकच प्रश्न पडतो की एवढा मोठा काळ लोटल्यानंतर या नव्या धोरणाची गरज तरी का पडली? चला, आता हेच बघूया की जुन्या पद्धतीत नेमकं काय चुकत होतं, अशा काय त्रुटी होत्या, ज्यामुळे इतक्या मोठ्या बदलाची गरज निर्माण झाली. खरं तर जुन्या पद्धतीत समस्या कमी नव्हत्या. सगळ्यात पहिली आणि मोठी अडचण होती ती म्हणजे पाठांतरावरचा अतोनात भर, ज्यामुळे क्रिएटिव्ह विचार करायला वावच नव्हता. दुसरी गोष्ट कौशल्यांचा अभाव. म्हणजे बघा, पदवीधर तर भरपूर होते, पण नोकरीसाठी जी स्किल्स लागतात तीच त्यांच्याकडे नसायची. तिसरं म्हणजे सायन्स, आर्ट्स, कॉमर्स ही अशी कडक विभागणी होती ना की विद्यार्थ्यांची आवड आणि त्यांचा सर्वांगीण विकास कुठेतरी मागेच पडत होता. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी लहान वयातल्या शिक्षणाकडे तर पूर्णपणे दुर्लक्षच झालं होतं. आणि हे ऐकून कदाचित धक्का बसेल, पण हे खरं आहे. संशोधनातून हे सिद्ध झालंय की आपल्या मेंदूचा तब्बल 85% विकास हा वयाच्या 6व्या वर्षापर्यंतच होतो. आणि आता विचार करा, आपल्या जुन्या 10+2 सिस्टममध्ये 3 ते 6 वयासाठी कोणताही पक्का शैक्षणिक आराखडाच नव्हता. केवढी मोठी गोष्ट आहे ही. बरं, ह्याच सगळ्या गोष्टीवर उपाय म्हणून या नवीन धोरणामध्ये जो सगळ्यात मोठा आणि डोळ्यांना थेट दिसणारा बदल आहे तो म्हणजे शालेय शिक्षणाची नवी रचना. चला ती काय आहे ते बघू. तर आता ती जुनी 10+2 पद्धत पूर्णपणे गेली आणि त्या जागी आली आहे 5+3+3+4 ही नवी रचना. आता ही काय आहे? तर बघा, यातला पहिला 5 म्हणजे पायाभूत टप्पा, वय वर्ष 3 ते 8 साठी. इथे सगळं शिक्षण खेळ आणि ॲक्टिव्हिटीमधून होणार. पुढचा 3 म्हणजे तयारीचा टप्पा, वय 8 ते 11. इथे वाचन, लेखन आणि गणिताची पक्की तयारी होईल. त्यानंतरचा 3 म्हणजे मध्यम टप्पा, वय 11 ते 14. इथे वेगवेगळ्या विषयांची ओळख करून दिली जाईल. आणि शेवटचा 4 म्हणजे माध्यमिक टप्पा, वय 14 ते 18. इथे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय निवडून त्यात खोलवर अभ्यास करण्याची संधी मिळेल. आणि यातला एक अगदी क्रांतिकारक बदल सांगतो, तो म्हणजे या मध्यम टप्प्यातच म्हणजे साधारण 6वी पासूनच मुलांना व्यावसायिक शिक्षण, अगदी कोडिंगची ओळख करून दिली जाणार आहे. एवढंच नाही तर सुतारकाम किंवा इलेक्ट्रिशियनसारख्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी बॅगलेस डेज ठेवले जातील, ज्यात ते इंटर्नशिप करू शकतील. कमाल आहे ना? आता हा बदल किती मोठा आहे हे थोडं समोरासमोर ठेवून बघूया. बघा, जुन्या पद्धतीत शाळेत प्रवेशाचं वय होतं 6 वर्ष. आता ते झालंय 3 वर्ष. आधी 10वी नंतर सायन्स, आर्ट्स, कॉमर्स अशी पक्की भिंत होती. आता तसं नाही. आता मुलांना त्यांच्या आवडीचे विषय निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळणार आहे. ठीक आहे, हे झालं शालेय शिक्षणाबद्दल. आता आपण वळूया उच्च शिक्षणाकडे, कारण इथेही खूप मोठे आणि महत्त्वाचे बदल होणार आहेत. इथली एक सगळ्यात भारी संकल्पना आहे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट किंवा ABC. आता हे काय आहे? सोपं आहे. जसं आपलं बँकेचं खातं असतं ना, तसंच एक डिजिटल खातं असेल. फक्त फरक एवढा की इथे पैसे नाही, तर आपण मिळवलेले शैक्षणिक क्रेडिट जमा होणार. आणि याचा फायदा, समजा काही कारणाने शिक्षण अर्धवट सोडावं लागलं, तर तुमची मेहनत वाया जाणार नाही. तुम्ही नंतर परत तिथूनच सुरुवात करू शकता. आणि याच अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमुळे शक्य होणार आहे मल्टिपल एंट्री आणि एक्झिट. म्हणजे काय? तर तुम्ही कधी शिक्षण सोडू शकता आणि पुन्हा प्रवेश घेऊ शकता.
समजा पदवीचं 1 वर्ष पूर्ण केलं तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल, 2 वर्ष केली तर डिप्लोमा, 3 वर्षांनी पदवी आणि 4 वर्ष पूर्ण केलीत तर संशोधनासह पदवी मिळेल. यामुळे जे मध्येच शिक्षण सोडतात त्यांचं नुकसान होणार नाही. हे खूपच मोठं पाऊल आहे. बरं, उच्च शिक्षणात आधी कसं गोंधळ होतं? UGC, AICT अशा वेगवेगळ्या संस्था. आता हा सगळा पसारा संपणार आहे. त्या जागी येणार आहे एकच सर्वोच्च संस्था, भारतीय उच्च शिक्षण आयोग म्हणजेच HECI. आणि या एकाच छत्राखाली 4 वेगवेगळे विभाग काम करतील. एक विभाग नियमन करेल, दुसरा कॉलेजेसना मानांकन देईल, तिसरा निधी वाटप बघेल आणि चौथा शिक्षणाचा दर्जा ठरवेल. म्हणजे सगळं कसं एकाच ठिकाणी, सोपं आणि सुटसुटीत. आता बघा, कोणतंही धोरण कागदावर तर खूप भारी दिसतं, पण ते प्रत्यक्षात आणणं हेच खरं आव्हान असतं. चला तर मग या धोरणाच्या दोन्ही बाजू म्हणजे संधी आणि आव्हानं दोन्ही बघूया. फायदे तर अगदी स्पष्ट आहेत. शिक्षण आता खरं तर विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवेल, त्याच्या आवडीला महत्त्व देईल आणि व्यावसायिक शिक्षणामुळे तो स्वतःच्या पायावर उभा राहील. पण आव्हानंही तितकीच मोठी आहेत. या सगळ्या बदलांसाठी प्रचंड पैसा लागेल. तो येणार कुठून? गावागावांत इंटरनेट आणि टेक्नॉलॉजीची जी दरी आहे ती कशी भरून काढणार? आणि सगळा कारभार एकाच संस्थेकडे गेल्यामुळे पॉवर एकाच ठिकाणी जमा तर होणार नाही ना, ही भीतीसुद्धा आहेच. आणि पैशांचं आव्हान किती मोठं आहे हे या आकड्यांवरूनच तुमच्या लक्षात येईल. बघा, या धोरणाचं ध्येय आहे की देशाच्या एकूण उत्पन्नाच्या म्हणजे GDPच्या 6% खर्च शिक्षणावर झाला पाहिजे. पण सध्या किती होतोय? फक्त 4.4% आसपास. म्हणजे ही जी मोठी दरी आहे ना, ती भरून काढणं खूप खूप महत्वाचं आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? आणि हो, ही सगळी माहिती आम्ही कुठून घेतलीये तेही पाहूया. या संपूर्ण धोरणाचं अंतिम स्वप्न माहिती काय आहे? ते आहे भारताला पुन्हा एकदा जगाचं ज्ञान केंद्र म्हणून ओळख मिळवून देणं. खरं तर पाठांतराकडून कौशल्याकडे, कडक नियमांकडून लवचिकतेकडे आणि जुन्याकडून नव्याकडे होणारा हा प्रवास ही क्षमता नक्कीच ठेवतो. आणि हो, हे सांगणं महत्त्वाचं आहे की ही सर्व महत्त्वपूर्ण माहिती अमित कुमार शिंगणे यांच्या संशोधनावर आधारित आहे. आणि आम्ही इतिहासावर बोलू काही या YouTube चॅनलतर्फे ती आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला, भेटूया पुढच्या भागात.